राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडतेय। सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान नागरिकांना मतदान करता येईल। राज्यातल्या एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक पार पडते। तर एकूण 3,48,79,337 मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावतील आणि यासाठी 39,092 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यात एकूण 15,908 उमेदवार रिंगणात आहेत। मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे, म्हणजेच बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग हे 3 किंवा 5 सदस्यीय आहेत। त्या ठिकाणी मतदारांना जितक्या सदस्यांचा प्रभाग तितकी मतं द्यावी लागतील। त्यांच्या ईव्हीएम वर 4 वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील। या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजे 16 जानेवारीला लागणार आहे। तर महापालिकेचा महासंग्राम आज प्रत्यक्षात पार पडणार आहे। आजचा दिवस मतदानाचा आहे। आज लोकशाहीचा हा उत्सव राज्यात साजरा होतोय। 29 महापालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडेल। 7:30 वाजता म्हणजे आता अर्ध्या तासातच या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। त्यामुळे ही सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे। आता मतदारांची प्रतीक्षा आहे। त्यामुळे एबीपी माझा देखील तुम्हाला आवाहन करतोय की मोठ्या संख्येने घराबाहेर पडा। कितीही तुम्ही व्यस्त असाल कामात तरी देखील थोडा वेळ काढा आणि मतदान जरूर करा। तुमचा हा हक्क बजावा। त्यामुळे राज्यातल्या 29 महापालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे। काही वेळातच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे। तर आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुंबईतून सूरज सावंत आपल्या सोबत आहे, नागपूरमधून रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत, तर नाशिकमधून मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण मुंबई महापालिकेचा आढावा घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, कशी तयारी झालेली आहे मतदानाची? कोणते दिग्गज आज त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील? नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर 225 वॉर्डातले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे भविष्य आज याच मतपेटींमध्ये कैद होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर मतदानाला सुरुवात होणार आहे। मात्र या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रत्येक जी या ठिकाणी मतपेटी आहे ही तपासली जाते, मॉकड्रिल केलं जातं, त्याच्यानंतर ते पुन्हा चेक करून त्या ठिकाणी ठेवलं जातं। हीच प्रक्रिया संपूर्ण पार पडली जाते। त्यानंतर या ठिकाणी मतदार नोंदवही आहे, त्यामध्ये जर नोंद कुठल्या मतदारांची आहे हे देखील पाहिलं जाईल। त्यामुळे अत्यंत पारदर्शकपणे मतदान व्हावं या अनुषंगाने पालिकेचे कर्मचारी हे या ठिकाणी प्रयत्न करत असतात। सोबत त्यांच्या या ठिकाणी जे पक्षाचे पदाधिकारी हे देखील असतातच। त्यामुळे एकूणच आज सकाळपासूनच दादर, शिवाजी पार्क, लालबाग या संपूर्णतः मतदान केंद्रावरती जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते त्या ठिकाणी चोख व्यवस्था ही तर ठेवण्यात आलेलीच आहे। मात्र पोलिसांचा बंदोबस्त हा देखील तितकाच ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने विशेष काळजी ही मुंबईत तरी घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 227 वॉर्डमध्ये आज मतदान होणार आहे आणि या मतदानानंतर उद्याच त्याचा निकाल हा देखील आपल्याला अपेक्षित पाहायला मिळेल। त्यामुळे एकूणच आज जो मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार असतील किंवा प्रशासनाकडनं जे काही आवाहनं करण्यात आलेली आहेत त्याला नागरिक नेमका कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। याचबरोबर ती जे महत्त्वाचे पॉकेट्स आहेत ज्या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरतो त्या ठिकाणी देखील जनजागृती यंदा सरकारकडनं करण्यात आली होती, ही देखील पाहायला मिळते। सज्ज झालेली आहे आणि प्रतीक्षा आहे ती मतदारांची। सूरज, तुम्ही सोबतच राहा। यानंतर जाऊयात नागपूरला नेमकी काय स्थिती? आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचंय। रजत, काहीशी थंडीचा जोरही असणार आहे, मतदान केंद्रांवर कशी स्थिती आहे, यंत्रणा कशी सज्ज झाली आहे? माधवी, निश्चितच नागपूरमधील 151 नगरसेवक निवडण्यासाठीची प्रक्रिया आज पार पडणार आहे। 24,83,112 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि नागपूरमध्ये यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, तयारी झालेली आणि 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल। सध्या माझ्या मागे जो मतदान केंद्र तुम्ही पाहताय या ठिकाणी बरोबर 7:30 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मतदान करणार आहे। संघाचे
पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि खास करून संघप्रमुख मोहन भागवत अगदी पहिल्या मिनिटालाच गेले अनेक वर्ष मतदान करत आलेले आहे आणि आजही ते मतदान करणार आहे. त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, 11 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदान करणार आहे. त्यामुळे सर्व प्रमुख जे नागरिक आहेत नागपूरचे ते वेळेत मतदान करणार आहे. गेल्या वेळेला नागपूरमध्ये 54% मतदान झालेला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढावा यासाठी प्रयत्न यंत्रणा करत आहेत, सर्वच राजकीय पक्ष करत आहे. आज मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे दिवसभरामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र नागपुरात तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता मतदार राजाने आपल्या घराबाहेर पडणं आवश्यक आहे आणि मतदान करून आपल्या शहराच्या विकासासाठी योग्य नगरसेवकांची निवड करणं आवश्यक आहे. नक्कीच या सगळ्याकडे आपलं लक्ष असतानाच रजत तुम्ही सोबतच राहा. आता जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी मुकुल आपल्या सोबत आहेत. मुकुल, नाशिकमध्ये कुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे? कुठले दिग्गज आज मतदानाचा हक्क बजावतील आणि मतदान केंद्रावर सध्या काय स्थिती आहे? नाशिकच्या 31 प्रभागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. 735 उमेदवार हे आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये 208 हे अपक्ष उमेदवार तर इतर राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. थोड्याच वेळामध्ये मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आपण बघतोय की जे मतदान कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं मॉकपोलची आता टेस्टिंग केली जात आहे, मॉकपोल केलं जात आहे आणि त्यानंतर जे मतदान यंत्र आहे ते सील केले जाणार आहे आणि बरोबर 7:30 वाजता मतदानाच्या प्रक्रियेला देखील सुरुवात होणार आहे. आपण बघतोय की प्रत्येक मतदान केंद्रावर 1563 मतदान केंद्र आहेत आणि त्या प्रत्येक मतदान केंद्रावर आश्वास स्वरूपाची कार्यप्रणाली आता सुरू झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे बूथ आहेत त्या प्रत्येक ठिकाणी अशा स्वरूपाची माहिती देण्यात आलेली आहे की एका ठिकाणी किती एकूण मतदार आहेत, हे मतदार त्यातले पुरुष किती, स्त्री किती आणि त्यानंतर प्रत्येक 2 तासांनी झालेली टक्केवारी ही अशा स्वरूपाची इथे भरली जाणार आहे. अर्थात हे संपूर्ण 7:30 वाजल्यानंतर सुरू होणार आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 महानगरपालिका आहेत, त्यांच्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. नाशिक महानगरपालिकेचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढतो आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला आहे तर शिवसेना शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार लढत ही देण्यात आलेली आहे. मंत्री दादा भुसे असो किंवा माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या बाजूने शिवसेनेचा किल्ला हा लढवण्यात आलेला आहे. जळगावचा जर आपण विचार केला तर गुलाबराव पाटील, महाराष्ट्रामध्ये देखील काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. रजत आणि मुकुल आणि त्यासोबतच सूरज, तुम्हा तिघांचे धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.